You can start. हा. All the best. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी प्लस तर्फे सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हाला माहितच आहे की एमपीएससी प्लस आणि एमपीएससी डिकोडेड जे टेलिग्राम चॅनल आहे यांच्या माध्यमातून आपण जे अधिकारी झालेले आहेत आणि जे टॉपर्स आहेत त्या टॉपर्सशी संवाद साधत आहोत. त्याच्यामध्ये विशेषतः आपण प्रत्येक विषयाच्या टॉपर्स कडनं जे स्ट्रॅटेजी लेक्चर्स आहेत त्या विषयाचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे तर त्या स्ट्रॅटेजी लेक्चर बद्दल आपण मागे खूप सगळे सेशन्स घेतलेला आहे. ठीक आहे, तर आजचं पण सेशन त्याचाच एक भाग आहे त्या स्ट्रॅटेजी लेक्चर. परंतु आज आपण ओव्हरऑल जी एमपीएससी ची प्रोसेस आहे, कारण जेवढंच आपलं अभ्यासाचं कॉन्ट्रीब्युशन ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आहे तर तेवढंच कॉन्ट्रीब्युशन जे आहे तर ते इतर सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या किंवा डेली आपलं शेड्यूल कसं असायला पाहिजे, हे जे अवांतर प्रश्न आहेत ह्या अवांतर प्रश्नाबद्दल आपण आज श्रीमद श्रीनिवास सर यांच्याशी आपण हे करत आहोत. आज त्यांचा इंटरव्ह्यू एक इंटरव्ह्यू सत्र सारखंच आपण त्यांचं मार्गदर्शन सत्र आपण कंडक्ट करणार आहोत. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, बरेचसे प्रॉब्लेम्स विद्यार्थ्यांनी जे आमच्याकडे दिलेले आहेत तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आज त्यांच्या मार्फत मिळवणार आहोत. ओके, तर मी स्टार्ट करतो. सर, तुमचं एमपीएससी प्लस आणि एमपीएससी डिकोडेड तर्फे स्वागत आहे ह्या नवीन प्लॅटफॉर्मवर. आणि स्वतःबद्दल थोडंसं थोडक्यात सांगा तुमच्याबद्दल. ओके सर, थँक्यू रुपेश सर, थँक्यू एमपीएससी प्लस आणि थँक्यू एमपीएससी डिकोडेड मला इथं बोलवून मनोगत व्यक्त करायची संधी दिल्याबद्दल. माझी थोडक्यात ओळख करून देतो. माझं नाव श्रीनिवास पवार, मी मूळचा तालुका मिरज, जिल्हा सांगली येथील आहे आणि एमपीएससी 2019 मधून पोलीस उपअधीक्षक या पदासाठी माझी निवड झालेली आहे. आणि तुमचं ग्रॅज्युएशन कशामध्ये झालं आणि कुठे झालं? येस, माझं ग्रॅज्युएशन आहे बीटेक इलेक्ट्रॉनिक्स आणि ते मी 2014 साली वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली इथून कम्प्लीट केलेलं आहे. 2014 साली ग्रॅज्युएशन झाल्यावर मग मी पुण्यात युपीएससीच्या तयारीसाठी आलो होतो आणि मग तिथूनच युपीएससी एमपीएससीचा प्रवास माझा चालू झालेला आहे. अच्छा, या क्षेत्राकडे ऍक्च्युली म्हणजे कधी वळायचं ठरवलं होतं किंवा कधी निर्णय घेतला होता या क्षेत्राकडे? स्पर्धा परीक्षांची तयारी करायचं हे मी ग्रॅज्युएशनच्या सेकंड इयरला असताना ठरवलं होतं. आपल्याला माहित आहे की जे शहीद अशोक कामटे आहेत त्यांच्या जीवनावर एक पुस्तक लिहिलं होतं विनीता कामटे यांनी. ते मी ग्रॅज्युएशन मध्ये असताना वाचलं होतं. मग त्यावेळी मला वाटलं की आपण पण पोलीस सर्व्हिस मध्ये जावं, कारण ती एक जी पर्सनॅलिटी असते ती मला खूप आवडली होती. मला असं वाटत होतं की आपण पण त्यासारखं बनण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यामुळे मग मी कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये जॉब करण्यापेक्षा पब्लिक सर्व्हिस आणि त्यात पण एस्पेशली पोलीस सर्व्हिस याला कायम प्रेफर केलेलं आहे. अच्छा, ठीक आहे. आणि आता युपीएससी कडून एमपीएससी कडे पण वळायचा एक निर्णय तुमचा झालेला आहे की आता हा जो निर्णय आहे तो खूप कन्फ्युजिंग आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या आम्हाला जेव्हा फोन येतात किंवा मेसेजेस येतात तर तेव्हा खूप कन्फ्युजन असतं की एक युपीएससी सोडून एमपीएससी करायचा किंवा एमपीएससी सोडून युपीएससी कडे जायचा किंवा एमपीएससी सोडून कंबाईनच्या ज्या एक्झाम्स आहेत. तर ह्या परिस्थितीमध्ये मुलांची द्विधा मनस्थिती असते. तर तुमची काय तेव्हा मनस्थिती होती आणि कसा निर्णय घेतला याच्याबद्दल थोडं? हा, ज्यावेळी 2014 साली ग्रॅज्युएशन करून मी पुण्यात तयारीसाठी आलो होतो त्यावेळी एमपीएससी करायचं माझ्या अजिबात डोक्यात नव्हतं. त्यावेळी माझं फक्त संपूर्ण लक्ष युपीएससी वर होतं आणि युपीएससी करून इंडियन पोलीस सर्व्हिस मध्ये जायचं असं मी त्यावेळी फिक्स केलं होतं. पण सुरुवातीला युपीएससीचा अभ्यास करताना माझे काही स्ट्रॅटेजी चुकल्या. जसं की मी त्यावेळी प्रश्नपत्रिका नाही सोडवल्या वगैरे असं झालं. त्यामुळे युपीएससीच्या सलग 2 पूर्व परीक्षा मी नापास झालो, 2015 सालची आणि 2016 सालची. त्यानंतर 2017 सालची पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालो, पण मुख्य परीक्षेत माझा विषय होता भूगोल आणि त्यामध्ये मला कमी मार्क पडले, त्यामुळे मुख्य परीक्षात मी परत फेल झालो. 2018 साली मी पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालो युपीएससीची. मुख्य परीक्षेत मी अँथ्रोपॉलॉजी हा विषय निवडला आणि अँथ्रोपॉलॉजी हा विषय निवडून मी मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालो. पण तो माझा चौथा अटेम्प्ट होता. 2015चा पहिला, 16चा दुसरा, 17चा तिसरा आणि 18चा चौथा. आणि माझ्या कॅटेगरीला टोटल 6 अटेम्प्ट असतात.
त्यामुळं मला असं एक टेन्शन होतं की युपीएससीतनं आपली कदाचित निवड नाही झाली तर मग काय करायचं. आणि त्याचबरोबर आम्ही युपीएससीची तयारी अशी करायचो की जसं काही तो जगण्या मरण्याचा प्रश्न आहे, म्हणजे त्या प्रोसेसचा आनंद आम्हाला घेता येत नव्हता. आणि आणखी एक गोष्ट एमपीएससी कडे वळण्याची की युपीएससीची जी आम्ही मुख्य परीक्षा देत होतो 2018 सालची, त्यावेळी मी एका परीक्षा केंद्रात सगळ्यात पहिल्यांदा माझा नंबर होता. माझ्या माग बरोबर बापूराव दडस सर, ज्यांना बरेच एमपीएससीची तयारी करणारे मुलं ओळखतात, बापूराव दडस सरांचा नंबर होता. आणि बापूराव दडस सरांच्या बरोबर माग पूजा गायकवाड मॅडम, ज्या 2016च्या बॅचच्या डीवायएसपी त्यांचा नंबर होता. म्हणजे मी आणि माझ्या मागे त्यावेळी 2 डीवायएसपी निवड झालेले क्रमाने बसलेले असतात. मग ज्यावेळी मी परीक्षेत असं जीव तोडून लिहायचो वगैरे किंवा मधल्या 2 पेपरच्या मधल्या वेळात अभ्यास करायचो, त्यावेळी मी बघायचो की दडस सर निवांत असायचे, पूजा गायकवाड मॅडम पण निवांत असायच्या, कारण ऑलरेडी ते क्लास 1 ऑफिसर होते. त्यामुळे मला वाटलं की आपण पण एखादी पोस्ट असावी आपल्या, जेणेकरून युपीएससीचा अभ्यास करताना आपल्यावर जास्त टेन्शन येऊ नये आणि दडस सरांप्रमाणे किंवा पूजा गायकवाड मॅडम यांच्याप्रमाणे ती प्रोसेस एन्जॉय करता यावी. त्यामुळं मी ठरवलंय की आता 2018ची युपीएससीची मुख्य परीक्षा द्यायची आणि त्यानंतर थांबायचं, पहिला कुठली ना कुठली पोस्ट काढायची, मगच नंतर युपीएससी द्यायची. त्यामुळे मी 2019ला युपीएससीचा फॉर्म भरलाच नाही. 2018ची युपीएससीची मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालो. त्याचा इंटरव्ह्यू माझा झाला 2019ला, पण 2019ची युपीएससी दिलीच नाही. 2019ला मी फक्त एमपीएससीचाच फॉर्म भरला आणि लकीली सुदैवानं त्या वर्षी डीवायएसपी पदाच्या 31 जागा आल्या होत्या. 2016 साली 30 जागा होत्या डीवायएसपी पदाच्या, आणि त्यानंतर 2018 साली ओपन साठी डीवायएसपीची एक पण जागा नव्हती. त्यामुळं हा माझ्यासाठी खूप मोठा चान्स होता 2019ला. त्यामुळे मग मी पूर्ण लक्ष एमपीएससी वरच केंद्रित केलं आणि त्यावर्षी युपीएससीचा अटेम्प्ट मी स्किप केला होता. ओके, म्हणजे एमपीएससी एक थोड्या दिवसासाठीचं स्थलांतर आहे, म्हणजे मेन फोकस अजूनही युपीएससी कडे आहे त्याच्यामध्ये. आता मला अजून एक असं विचारायचं होतं की जेव्हा एमपीएससी कडून युपीएससी कडे तू हे तयारी करण्यासाठी तुम्ही आलात, तर तेव्हा मला असं वाटतं की थोडासा कमीच कालावधी शिल्लक होता मेन्सला. ठीक आहे. हा, तर त्या जे काही 3-4 महिने तुला त्या मेन्ससाठी मिळालेले आहेत, तर तेव्हा कशा पद्धतीचं तू अभ्यास शेड्यूल तुझं होतं आणि कशा पद्धतीचं म्हणजे की स्ट्रॅटेजी एक होती अभ्यासाची, तर त्याच्याबद्दल थोडंसं. हो सर, मी एमपीएससीची मुख्य परीक्षा ही अगोदर कधीच दिली नव्हती. 2016 साली मी पूर्वपरीक्षा दिली होती, पण 2016 साली माझी एमपीएससीची पूर्वपरीक्षा झाली नव्हती. 2017 आणि 18 साली डीवायएसपीची पदं नसल्यामुळे ओपन कॅटेगरीसाठी मी फॉर्म भरले नव्हते. 2019 सालची मुख्य परीक्षा ही मी पहिल्यांदा दिलेली एमपीएससीची मुख्य परीक्षा होती. तर माझी स्ट्रॅटेजी थोडक्यात सांगतो. 2019ला जी पूर्वपरीक्षा झाली त्यात 17 फेब्रुवारीला झाली 2019. त्यात माझा पूर्व परीक्षेचा स्कोर चांगला होता, 264 होता. त्यामुळे मी निश्चिंत होतो की माझं पूर्व परीक्षा मी क्लिअर होईल. ही गोष्ट खरी आहे की एमपीएससीच्या मुख्य परीक्षेसाठी 2019च्या मला जास्त वेळ मिळाला नाही, कारण मी युपीएससीची मुख्य परीक्षा क्लिअर झालो होतो 2018 सालची, आणि त्याचा इंटरव्ह्यू होता माझा 25 मार्च 2019ला. आणि त्यामुळे मग मी तयारीसाठी दिल्लीला गेलो होतो, तिथं मॉक इंटरव्ह्यू वगैरे द्यायला. आणि माझा इंटरव्ह्यू झाला 25 मार्चला आणि मी त्यानंतर आलो घरी. 5 एप्रिलला निकाल लागला युपीएससीचा 2018चा. 5 एप्रिल 2019 साली निकाल लागला. अंतिम यादीत काय माझी निवड झाली नव्हती. त्यामुळे जर मुख्य परीक्षेचा जर इफेक्टिव्ह स्टडी म्हटला तर तो मी एप्रिल महिन्यात, म्हणजे 5 तारखेला अपयश आलं, मग मी एक दिवस घरी राहिलो, परत पुण्याला निघून आलो. मग तो एप्रिलचा पहिला आठवडा ते जुलै महिन्यात मला वाटतंय की 12, 13, 14 जुलैला काहीतरी, 13, 14, 15 जुलै परीक्षा झाली होती. एवढ्या वेळात जास्तीत जास्त मी अभ्यास केला होता. हा माझा खूप
जोरानं म्हणजे खूप जास्त इंटेन्सिटीनं अभ्यास करायचा हा पिरियड होता. आणि त्या अगोदर मी थोडाफार एमपीएससीच्या मुख्य परीक्षेचा अभ्यास 2018ची युपीएससीची मुख्य परीक्षा झाल्यानंतर थोडाफार केला होता, पण तो जास्त काही डिटेल मध्ये नव्हता. त्यावेळी मी फक्त जुने एमपीएससीचे प्रश्न वगैरे कशा पद्धतीचे आहेत हे मी ह्याच्यात मधून बघितलं होतं. म्हणजे जे आपले क्वेश्चन पेपर सेट असतात 15,000चे 20,000 क्वेश्चन पेपरचे सेट, यामधून मी बघितलं होतं प्रश्न कशा प्रकारचे असतात. पण जे एमपीएससी साठी जे पूर्ण रिडिंग असते किंवा ऍग्रिकल्चर असेल, जो युपीएससीला नवीन, जो युपीएससीला भाग नाही आहे आणि जो फक्त एमपीएससीचा आहे, तो मी नंतरच कव्हर केलाय. मराठी व्याकरण वगैरे असेल तो. कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी माझी एक स्ट्रॅटेजी जर म्हणाल तर ही होती की टेस्ट पेपर जास्तीत जास्त सोडवणं. माझी जी सुरुवातीची 2 अपयश होती युपीएससीच्या पूर्व परीक्षेतली, युपीएससी 2015 आणि युपीएससी 2016, ह्यामध्ये माझी सगळ्यात मोठी चूक ही होती की मी प्रश्नपत्रिका किंवा जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात त्यांचा सराव केला नव्हता. फक्त वाचन आणि वाचून रिवाइज करणं ह्याच्यावर मी पूर्णपणे अवलंबून होतो. 2017 साली मी ती चूक सुधारली आणि त्यामुळे मी युपीएससीची पूर्व परीक्षा पास झालो. 2018 साली पण मी युपीएससीची परीक्षा चांगल्या मार्कांनी पास झालो, पूर्व परीक्षा. इव्हन त्यावेळी मी फॉरेस्ट सर्व्हिसचा जो कट ऑफ असतो तो नॉर्मली सिव्हिल्स पेक्षा जास्त असतो, तो पण मी क्लिअर केला होता. मग मला ती स्ट्रॅटेजी कळली होती की मल्टिपल चॉईस क्वेश्चन साठी काय करायला लागते. जर तिथं चांगला स्कोर यायचा असेल तर मला हे समजलं होतं की जास्तीत जास्त सराव करायला लागतो. आणि ती स्ट्रॅटेजी एमपीएससीचं मुख्य परीक्षा जास्तीत जास्त म्हणजे जर आपण वर्णनात्मक मराठी आणि इंग्रजी सोडलं तर जास्तीत जास्त सगळे जे पेपर्स असतात 700 मार्कांची परीक्षा ही मल्टिपल चॉईस क्वेश्चनची असते. त्यामुळे हा जो मला हे साधारण 3-3.5 महिने मिळाले होते, एप्रिलचा पहिला आठवडा तो जुलैचा मध्यापर्यंतचा भाग, या पिरियडमध्ये मी जितके जास्त जमतील तितके जास्त मी प्रश्न सोडवले. वेगवेगळ्या क्लासचे सोडवले, आयोगाचे जुने सोडवले, टेलिग्रामवर जे वेगवेगळे ग्रुप असतात त्याच्यावर एमसीक्यू यायचे ते सोडवले आणि अशा पद्धतीने मी अभ्यास केला होता. ओके, थँक्यू. आता याच्यामध्ये काही ज्या काही तुमच्या टिप्स असतील की ज्या क्वालिटी ऑफ स्टडी म्हणजे इम्प्रूव्ह करतील, की अभ्यासाचा जो गुणवत्ता आहे तर ती इम्प्रूव्ह करतील, अशा काही ट्रिक्स किंवा काही आहेत का अशा गोष्टी की विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील? सर, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना आपण बघतो की सिलेबस हा खूप जास्त वास्ट आहे. त्यामुळं सगळा सिलेबसचा अभ्यास करून सगळ्याच्या सगळा तो डाटा लक्षात ठेवणं हे अवघड आहे. त्यामुळं आपल्याला वाचून लक्षात ठेवण्यापेक्षा आपण सोडवून जास्त लक्षात ठेवू शकतो. कारण आपण सोडवताना जर काही प्रश्न चुकलो तर चुकलेले प्रश्न चांगल्या प्रकारे लक्षात. कारण आपल्याला ते एक डोक्यात फिट होतं की अरे आपलं हे चुकलं होतं, त्यामुळे ही चूक परत नाही करायची. किंवा काही प्रश्न असे असतात की जिथं कन्फर्म उत्तर नसतं तर आपल्याला ऑप्शन्स इलिमिनेट करून उत्तर काढावं लागतं. तर ते ऑप्शन इलिमिनेशन साठी सराव महत्वाचा आहे. किंवा काही प्रश्न असे असतात की जे फक्त इंट्युशन म्हणजे आपल्या आतल्या मनावर आपण सोडवू शकतो, पण ते इंट्युशन कधी डेव्हलप होतं तर आपण जास्तीत जास्त प्रश्न सोडवले आणि सराव केला तर ते डेव्हलप होऊ शकतात. स्पर्धा परीक्षांमध्ये सगळ्यात बेसिकली महत्वाचे आहेत की मार्क्स किती पडतात, म्हणजे कोण अभ्यास किती करतो त्यापेक्षा कशा प्रकारे अभ्यास करतो आणि मार्क्स किती पडतात हे महत्वाचं आहे. तर मार्क्स चांगले पडण्यासाठी जे आपले स्ट्रॉंग पॉइंट आहेत त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि तिथं अबव ऍव्हरेज स्कोर आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जो आपल्याला भाग टफ जातो, डिफिकल्ट जातो, तिथं किमान दिलं पाहिजे आणि तिथं ऍव्हरेज स्कोर तरी आणता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे. तसंच दुसरी गोष्ट रिव्हिजनची, की मुलं येणाऱ्या गोष्टीच जे मुलं मुली स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे जे असतात ते येणाऱ्या गोष्टीच रिवाइज करतात आणि त्यामुळे त्यांचा जास्त वेळ जातो त्यात आणि तेवढा आउटपुट नाही येत. तर ही गोष्ट टाळण्यासाठी आपण सारखं स्वतःला चेक केलं पाहिजे, म्हणजे आपण किती पाण्यात आहोत, आपली तयारी कुठपर्यंत झाली आहे,
जो भाग आपला विसरलाय त्या भागाची आपल्याला रिव्हिजन करणं गरजेचं आहे. किंवा जो भाग आपल्याला वाटतं की हा आपला विसरला जाऊ शकतो, तर त्याची रिव्हिजन करणं गरजेचे आहे. आणि एखादा भाग आपला परफेक्ट असेल तर त्याची रिव्हिजन आपण बऱ्याच दिवसांनी करू शकतो. म्हणजे रिव्हिजनची जी फ्रिक्वेन्सी आहे ती डिफिकल्टी लेवलनुसार आणि आपली तयारी कितपत आहे त्यानुसार ठरवायला पाहिजे. तसंच एमपीएससी ची जे तयारी करणारे मुलं मुली आहेत ते बेसिकली वाचनावर जास्त लक्ष केंद्रित करतात, सरावावर जास्त एवढं नसतं. सगळ्यांचं असं नाही म्हणत मी, पण मी जे मोस्टली ऑब्झर्व केलेत त्यांच्याबद्दल सांगू इच्छितो. तसंच मराठी इंग्लिश जे वर्णनात्मक आहे त्याकडं बऱ्याच विद्यार्थ्यांचं दुर्लक्ष होतं. कारण तो फक्त 100 मार्काचा आहे असं ते समजतात. आणि एक असा गैरसमज आहे की लिखाण काय कुणालाही जमू शकतं. आणि पण तसं गोष्ट नाहीये. लिखाण जरी जमलं तरी एक जे आपण क्वालिटी कंटेंट म्हणतो ते प्रोड्यूस करणं आणि साधं पद्धतीचं किंवा एकदम 10वीतल्या मुलासारखं वगैरे लिखाण करणं यात फरक असतो. ज्यावेळी आपण ऑफिसर बनणार असतो त्यावेळी आपल्याला कुठली गोष्ट ग्रँटेड नाही घेऊन जायला लागत. प्रत्येक ज्या गोष्टीचे मार्क काउंट होतात त्या गोष्टीसाठी आपल्याला तेवढेच एफर्ट्स द्यायला लागतात. त्यामुळे मराठी इंग्लिशचे जे वर्णनात्मक आहे त्यासाठी पण तेवढीच तयारी केली पाहिजे जेवढी आपण ऑब्जेक्टिव्ह पेपर्ससाठी करतो. त्यासाठी लिहून सराव केला पाहिजे. मला युपीएससी मुळे जरा लेखनाचा सराव होता, त्यामुळं मला इतकी तयारी करावी लागली नाही. तरी पण तो आहे म्हणजे तो सराव आहे म्हणून मी त्याला ग्रँटेड नाही घेतलं. मी मराठीच्याही निबंधांची लिहून तयारी केली, मी इंग्रजीच्या निबंधांची पण लिहून तयारी केली. त्याचप्रमाणे जे ट्रान्सलेशन आहे तेही मी करून बघायचो. आठवड्यातून ते एकदा किंवा दोनदा व्हायचं, रोज नाही व्हायचं, पण तेवढी तयारी मी करायचो. इव्हन जे मराठीचं निबंधाचं पुस्तक मी घेतलं होतं विकत, आणि त्यामधनं वेगवेगळे सुविचार, संस्कृत सुभाषित असतील, अभंगाच्या काही ओळी असतील, ह्या मी हायलाइट करत जायचो आणि ते निबंधामध्ये कुठल्या विषयात कसं वापरता येईल ह्याचा विचार करायचो. तसंच इंटरव्ह्यूच्या प्रोसेसला पण कमी लेखून नाही चालत. इंटरव्ह्यू ही म्हणजे आपली व्यक्तिमत्वाची चाचणी असते. ते दोन जे भाग आहेत की आपली पर्सनॅलिटी टेस्ट, इंटरव्ह्यू 100 मार्काचा आणि वर्णनात्मक पद्धती, हे दोन्ही पद्धती ह्या गेम चेंजर ठरू शकतात. तिथं चांगले मार्क आले तर आपला रँक नक्कीच इम्प्रूव्ह होऊ शकतो. क्लास 2 ची क्लास 1 होऊ शकते, किंवा आपल्याला आवडती पोस्ट मिळू शकते. आता जर माझा राज्यसेवेचा स्कोर तुम्ही बघितला तर मला ऑब्जेक्टिव्हला ऍव्हरेज मार्क आहेत 439 आहेत. आणि माझ्या पुढं मी त्यावेळी बघितलं होतं की साधारण 27-28 जण मला माहित असलेल्यांमध्ये, म्हणजे मी ज्यांना ओळखत होतो असे किमान 27-28 जण जे विद्यार्थी होते ज्यांना 439च्या वरती मार्क होते ऑब्जेक्टिव्हला. पण मराठी इंग्लिशला दोन्ही मिळून, मराठी इंग्लिश आणि इंटरव्ह्यू ह्याला मिळून मला 200 पैकी 120 पडले आणि त्यामुळे माझे 439चे 559 झाले. त्यामुळं मी तो मधला गॅप कव्हर करू शकलो आणि जे विद्यार्थी माझ्या पुढे होते त्यांच्या पुढे माझा टोटल स्कोर केला आणि त्यामुळे माझा रँक 7वा येऊ शकला. हो, खूपच म्हणजे मोठी झेप आहे की म्हणजे थोडक्यात काय तर की जे अभ्यासक्रम आहे आणि पीवायक्यू ची प्रॅक्टिस आहे किंवा ओव्हरऑल क्वेश्चनची प्रॅक्टिस आणि मराठी इंग्लिश डिस्क्रिप्टिव्ह त्याला खूप म्हणजे महत्व देणं, तर ह्या गोष्टी ह्या त्यामध्ये हे आहेत. तर मला हेच पुढचा माझा प्रश्न तसाच होता की तुमची काय अशी स्ट्रॅटेजी होती का की एवढे मार्क्स मिळवायचे आणि अशा पद्धतीने मिळवायचे, ह्या विषयामध्ये स्कोरिंग करायचं, की असं एक कल्पना असते आपल्या डोक्यामध्ये हे करत असताना, तर तसं कसं प्लॅनिंग कसं होतं मार्क्स मिळवायचं? सर तुम्ही मला तुझी म्हटलं तर चालेल, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मी एकदम परफेक्टली कम्फर्टेबल आहे त्याबद्दल. एक मुद्दा मी मगाशी विसरलो तो सांगतो की माझा मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्हचा जो स्कोर आहे ना तो 66 100 पैकी. आणि तिथे एक माझी चूक झाली की मला तिथं वेळ नाही पुरला, पर्टिक्युलरली इंग्रजीच्या पेपरला. आणि 100 पैकी फक्त माझे 78 प्रश्न सोडवून झाले होते. म्हणजे 22 क्वेश्चन असे होते की ज्याचे मी तिथं वर्तुळ भरलीच नव्हती त्याला, कारण पण माझी
चांगली जाऊन प्रश्नांचे मला 66 पडले. तर मी विद्यार्थ्यांना हे सांगेन की ही चूक करू नका. मराठी वेळ कमी असतो, 1 तास असतो फक्त. 1 तासात 100 प्रश्न सोडवायचे असतात. त्यामुळे ते प्रश्न सोडवायची तितके प्रश्न सोडवायची तयारी आणि प्रॅक्टिस असू द्या. कारण हा 66 स्कोर म्हणजे ठीक आहे, ऍव्हरेज स्कोर आहे. पण यामध्ये पण 80 स्कोर 80च्या वर जाणारे पण काही विद्यार्थी आहेत. माझ्या रूममेटलाच दरवर्षी म्हणजे ज्या वेळी त्याने एमपीएससी मुख्य परीक्षा दिली त्यावेळी त्याला मराठी इंग्लिशला 84 85 इतके चांगले मार्क असायचे. त्यामुळं इथं पण आपल्याला आपण जी म्हणतो एज बाकीच्यांपेक्षा आपल्याला इथं एज मिळवता येऊ शकते. तुम्ही सर आता माझा तो प्रश्न विसरला, जरा परत एकदा रिपीट कराल का तुम्ही? की ओव्हरऑल जे स्कोर आहे किंवा ओव्हरऑल जी पोस्ट मिळवायची होती की असं काही टार्गेट होतं का की एवढे मार्क्स मिळवायचे, ह्या विषयामध्ये अशा पद्धतीने मी स्कोर करणार आहे, अशी काही स्ट्रॅटेजी होती का अभ्यासाच्या अगोदर, एक्झामच्या अगोदर? सर माझं पोस्ट बद्दल फिक्स होतं की डीवायएसपी ही पोस्ट म्हणजे मिळवायची आहे आणि त्यासाठी त्या दृष्टीने प्रयत्न करायचे. हे माझं सुरुवातीपासून फिक्स होतं. जर मार्क्स संदर्भात तसं काही फिक्स नव्हतं, कारण म्हणजे पेपरची डिफिकल्टी लेवल कशी आहे त्यानुसार म्हणजे हे गृहीतच धरलं होतं की डिफिकल्टी लेवल जर डिफिकल्टी जास्त असेल तर सगळ्यांनाच तो पेपर अवघड येईल आणि ओव्हरऑल त्या पेपरचा कट ऑफ खाली येईल. त्यामुळे मार्कांच्या संदर्भात असे काही हे नव्हतं. तरी पण जितके जास्त प्रश्न अटेम्प्ट करता येतील तितके जास्त अटेम्प्ट करायचे आणि जितकं जास्त स्कोर येईल तितकं अचीव करायचं असं ठरलं होतं. त्यातल्या त्यात काही विषय असे आहेत म्हणजे सगळे विषय समान पातळीवर नाही आहेत. आपण अभ्यास करतो याचे, जसं की GS2 आहे, तिथं स्कोरिंगला चांगला चान्स आहे. GS3 ला स्कोरिंगला चांगला चान्स आहे. GS1 मध्ये हिस्ट्री मला बऱ्यापैकी टफ जायचा. महाराष्ट्रातले हिस्ट्री पर्टिक्युलरली जे एकदम फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन विचारतात म्हणजे लहानात लहान फॅक्ट्स विचारतात ते लक्षात ठेवणं अवघड होतं. त्यामुळे मग मी भूगोल असेल किंवा कृषी असेल या विषयांवर लक्ष केंद्रित केलं, जेणेकरून इतिहासाला थोड्या चुका जरी झाल्या तरी त्या भूगोल आणि कृषीमध्ये भरून निघतील आणि GS1 ला ऍव्हरेज स्कोर मिळवता येईल असं माझं प्लॅनिंग होतं. GS2 आणि GS3 ची मी चांगली तयारी केली होती. पर्टिक्युलरली जे कायदे असतात त्यावेळी साधारण 30 प्रश्न आले होते, तर कायद्यांमध्ये माझा स्कोर साधारण 25च्या वर आहे, 25 ते 26 आहे. म्हणजे असे मी ठरवलं होतं की कुठल्या ह्याच्यात आपल्याला चांगले येऊ शकतात आणि त्याची मग चांगली तयारी केली होती. आणि जी ओव्हरऑल स्ट्रॅटेजी आहे तीच की चांगले विषय चांगली तयारी करा आणि जे वीक विषय असतात त्याला कमीत कमी ऍव्हरेज तरी येऊ द्या. ओके. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की ओव्हरऑल जो अभ्यास असतो स्पर्धा परीक्षेचा तो खूप मोठा प्रवास आहे आणि त्या प्रवासामध्ये सातत्य आणि काहीतरी इन्स्पिरेशन असणं महत्वाचं आहे. तर कशा पद्धतीने तुम्ही हे सातत्य आणि इन्स्पिरेशन मेंटेन ठेवलं अभ्यासामध्ये? कोणत्या गोष्टी अशा होत्या की त्या उपयोगी पडल्या त्यासाठी? सर मला वाटतं की जे आपली स्पर्धा परीक्षा करणारे आपल्या आजूबाजूचे मित्र असतात तेच एक मोठं इन्स्पिरेशन असतं आपल्यासाठी. मी याबाबत सुदैवी आहे की मला आतापर्यंत जे पुण्यात गेल्यापासून सांगलीतून गेलो तेव्हापासून मला स्पर्धा परीक्षांमध्ये असे मित्र आणि असे मार्गदर्शक भेटले की जे माझ्यासाठी इन्स्पिरेशन राहिले. माझे स्वतःचे जे रूममेट आहेत ते स्वतः IPS झालेले आहेत, अक्षय कोंडे सर आहेत किंवा IRS सर, तुमचेही चांगले मित्रच आहेत, तुम्ही एकदम त्यांना चांगलं ओळखता. ते मुख्य परीक्षेला बरोबर असायचे. किरण चव्हाण सर असतील जे आता IPS आहेत. हे यांच्यामुळं सर एक म्हणजे इन्स्पिरेशन मिळत राहायचं. दडस सर असतील, गिल्डा सर असतील, त्यामुळं एक असायचं डोक्यात की त्यांनी जे अचीव केले ते अचीव करण्यासाठी आपण पण प्रयत्न करत राहावं. आणि सातत्य हे म्हणजे इन्स्पिरेशन होतं, त्यामुळं प्रयत्नात सातत्य राहायचं. लायब्ररीत मी बघायचो मित्रांना अभ्यास करताना सारखं, त्यामुळं ते एक पुश मिळायचं मला आणि मग मी त्यांच्याबरोबर मग अभ्यास करत बसायचो तिथेच. ओके, म्हणजे फ्रेंड सर्कल हे स्ट्रेंथ होती एक प्रकारची की
येस सर. हा सर, Inspiration फ्रेंड होतं. सर्कल हे खूप इम्पॉर्टंट असतं हा. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना. येस. चालेल. आणि दुसरा एक प्रश्न असतो की म्हणजे खूप परत परत रिपीट विचारला जातो मुलांचा की नोट्स काढायच्या का नाही, आणि काढायच्या तर मग नेमक्या कुठल्या टॉपिकच्या, कुठल्या विषयाच्या किंवा कुठल्या पुस्तकाच्या कशा काढायच्या, नेमकं कसं नोट्स बद्दल धोरण होतं? येस सर. नोट्स, बेसिकली नोट्सचा उद्देश काय असतो तर रिव्हिजन करताना सोयीचं जावं, हा हम्म. सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे नोट्सचा, की रिव्हिजन आपली फास्ट व्हावी, नेमके मुद्दे लक्षात राहावेत. तर यासाठी जे गरजेचं आहे, जर नोट्स काढून होत असेल सध्या तर नोट्स काढाव्यात, किंवा पुस्तकात हायलाइट करून शक्य होत असेल तर हायलाइट करावं. हम्म. नोट्स काढणं म्हणजे प्रत्येक शब्दाने शब्द लिहून काढणं हे नव्हे. हम्म. त्यामुळे मी वहीत कधी नोट्स काढायचो नाही. मी एक हायलायटर असतात, हायलायटरनी पुस्तकावर हायलाइट करायचो किंवा हम्म. पुस्तकाच्या तिथं समासात लिहून ठेवायचो आणि ती इन्फॉर्मेशन वाचायचो. जर हम्म. खूप जास्त मोठं पुस्तक असेल आणि त्यातनं मिळणारी इन्फॉर्मेशन जर कमी असेल तर मग ती तेवढी थोडीशी नोट्स. इन्फॉर्मेशन वहीत लिहून घ्यायची आणि मग ते पुस्तक परत कधी बघायचं नाही. हा. म्हणजे जर आपल्याला इनपुट जास्त असेल आणि आउटपुट कमी असेल तर तेवढं नोट्स मध्ये लिहून घ्यायचं. पण जर एखादं पुस्तक, आता लक्ष्मीकांत सारखं पुस्तक आहे की जे ऑलमोस्ट सगळं पुस्तकच, एम लक्ष्मीकांत सरांचं पॉलिटीचं पुस्तक आहे, ते ऑलमोस्ट सगळं पुस्तकच इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट आहे. त्याच्या किती नोट्स काढणार, दुसरं हम्म. पुस्तकच तयार होईल त्याचं. त्यामुळे त्याचं आपण पुस्तकावर जरी हायलाइट केलं, वेगवेगळ्या कलरच्या पेन वापरून येस. तिथंच नोट्स काढल्या तर हे चालतं. पण हम्म. एखादं खूप जाड असं पुस्तक आहे आणि त्यातनं एक दोन पॉइंटच गरजेचे आहेत, तर करेक्ट मग आहे. त्या पुस्तकात नोट्स काढून उपयोगाचं नाही. ते एक दोन पॉइंट वहीत लिहून घ्यायचे हम्म. आणि वही वाचायची. ते पुस्तक मग परत नाही बघितलं तरी पण चालतं. अशी माझी ओव्हरऑल स्ट्रॅटेजी आहे. हा, म्हणजे की जे बेसिक पुस्तक आहे तर ते पुस्तकामध्येच रेफर करायचं, आणि जे ऍडिशनल येस. काही गोष्टी असतील तर ते आपण नोट डाऊन करून त्याच्या नोट्स अशा पद्धतीने. एक्झॅक्टली एक्झॅक्टली सर, की जे ओके. एकदम गरजेची बेसिक पुस्तकं आहेत ते हा. आपण पुस्तकातच नोट्स काढून तिथं वेगळ्या ठिकाणी लिहून करू शकतो. आणि जर काही ऍडिशनल इन्फॉर्मेशन मिळाली तर मग ती आपण वहीत उतरवून ती नंतर रिवाइज करू शकतो. कारण ऍडिशनल पुस्तकं सारखी वाचावी नाहीत लागत, पण जी हम्म. बेसिक पुस्तकं असतात त्यांची सारखी रिव्हिजन गरजेची असते आणि त्यातली हम्म. जवळपास सगळीच माहिती गरजेची असते. त्यामुळे ती सगळी लिहून काढण्यापेक्षा पुस्तकच हम्म. परत वाचलेलं सोयीचं पडतं. हो हो, बरोबर आहे. आता दुसरा जो टप्पा होता की हा मेन्सचा ओव्हरऑल टप्पा, आणि दुसरा आहे की इंटरव्ह्यूचा जो अनुभव आहे. तर इंटरव्ह्यू आणि रिटर्न, जसं तू मगाशी सांगितलं की हे एकदम गेम चेंजर ठरतात, आणि तुझ्या बाबतीमध्ये पण तसंच झालेलं आहे. तर Yes. इंटरव्ह्यूच्या बद्दल थोडासा अनुभव, की काय कोणतं पॅनल होतं किंवा कसं काय क्वेश्चन विचारलं, किंवा तुला असं वाटतं की हा क्वेश्चन माझा मार्क्स चांगला घेण्यासाठी कारणीभूत ठरलं, की ह्या प्रश्नाचं उत्तर वगैरे असं काही? येस सर. सर माझा एमपीएससीचा इंटरव्ह्यू झाला 5 मार्च 2020 साली. हम्म. आणि मला पॅनल होतं, आपलं एमपीएससीचे जे चेअरमन आहेत गवई सर, हम्म. त्यांचं पॅनल होतं. मला साधारण एक 18 मिनिट इंटरव्ह्यू झाला होता. हम्म. एक आय एस अधिकारी, एक IPS अधिकारी होते गवई सरांबरोबर. त्या आय एस अधिकाऱ्यांचं नाव माहिती नाही मला. पण ओव्हरऑल जो माझा इंटरव्ह्यू झाला तो माझा प्रेफरन्स, म्हणजे आता मी जर डिवाइस फर्स्ट प्रेफरन्स दिला होता तर त्यांनी मला पोलिसिंग संदर्भात प्रश्न विचारले. चॅप्टर केसेस काय असतात, एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटच्या पॉवर्स काय असतात, असे पोलिसिंगशी रिलेटेड त्यांनी मला प्रश्न विचारले. त्यानंतर माझा जिल्हा, मी सांगली जिल्ह्यातला आहे, तर मग त्यांनी मला सांगली जिल्ह्या संदर्भात की तिथं कोणतं, म्हणजे हळदीच्या पिकासाठी सांगली जिल्हा प्रसिद्ध आहे, तर हळदीमध्ये कोणते रासायनिक घटक असतात, कशासाठी ते गुणकारी आहे, किंवा हळद आणि जे जिंजर म्हणतो, जिंजर म्हणजे आलं, तर ते कुठल्या फॅमिलीतले आहेत, असे प्रश्न विचारले. गवई सर, जे गवई सरांबद्दल म्हणजे बरेचसे जे अगोदर विद्यार्थी होते ते म्हणत होते की गवई सर नॉर्मली प्रश्न विचारत नाहीत मुलांना, बाकीचे 2 मेंबरच प्रश्न विचारतात. पण आणि 4-5 मिनिटात आवरतो, असंही बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं. म्हणजे सरांना जर इंटरेस्ट असेल तर ते प्रश्न विचारतात, नाहीतर मग ते निग्लेक्ट करतात, असं बऱ्याच जणांचं म्हणणं होतं. पूर्वीच्या ज्या ट्रान्सक्रिप्ट असतात त्या मी वाचल्या होत्या. तर गवई सरांनी मोजकेच त्यावेळी मोजक्याच विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले होते.
तर माझ्या बाबतीत काही तसं झालं नाही. गवई सरांनी भरपूर इंटरेस्ट दाखवला. त्यांनी मला माझ्या हॉबीशी संदर्भात माझी हॉबी आहे पेंटिंग, तर मग त्यांनी मला वेगवेगळ्या पेंटर्स संदर्भात माहिती विचारली. इंटरनॅशनल पेंटर्स, जागतिक दर्जाचे, जसे पाब्लो पिकासो असतील, लिओनार्दो विन्सी असतील, विन्सेंट व्हॅन गॉग असतील, तर यांच्या संदर्भात त्यांनी मला माहिती विचारली. तसंच एक म्हणजे पाब्लो पिकासो कोणत्या देशाचे होते, किंवा लिओनार्दो विन्सी यांची फेमस पेंटिंगची नावं काय आहेत, द लास्ट सपर हे कोणाचं पेंटिंग आहे, अशी त्यांनी मला माहिती विचारली. जे IAS अधिकारी होते त्यांनी मला माझ्या ग्रॅज्युएशनचं जे बॅकग्राऊंड होतं त्याच्याशी रिलेटेड 2च प्रश्न विचारले. ते ग्रॅज्युएशनशी जे रिलेटेड प्रश्न असतात ते बऱ्यापैकी सोपेच असतात. आपण त्याची खूप जास्त तयारी करून जातो, कारण इंटरव्ह्यूची तयारी करताना आपल्या डोक्यात असं म्हणजे प्रत्येक प्रश्न आपल्याला विचारला जाईल असं आपल्याला वाटत असतं. पण जे ग्रॅज्युएशन रिलेटेड आहेत ते मोस्टली सोपे असतात. आता हे अर्थात पॅनल टू पॅनल डिफर करू शकते. म्हणजे आता ते दुसरे जे सर आहेत त्यांचं जे पॅनल असेल तर ते मेकॅनिकल बॅकग्राऊंडचे विद्यार्थी किंवा सिव्हिल बॅकग्राऊंडचे विद्यार्थी यांना खूप इन डेप्थ प्रश्न विचारतात असं ऐकलंय मी. कारण ते टेक्निकल एज्युकेशनशी रिलेटेड आहेत. पण माझ्या बाबतीत काही तसं झालं नाही. इंटरव्ह्यू ही म्हणजे पर्सनॅलिटी टेस्ट ही खूप सब्जेक्टिव्ह प्रोसेस आहे. म्हणजे एखाद्याला आलेले प्रश्नच दुसऱ्याला विचारले जातील असं काही नाही आहे. बेसिकली पर्सनॅलिटी टेस्ट साठी कॉन्फिडन्स मॅटर करतो. तुम्ही किती ऑनेस्ट आहात तिथं हे मॅटर करतं. आपण त्यांना फसवू नाही शकत. आपल्या वयापेक्षा जास्त वर्ष त्यांची सर्व्हिस झालेली असते. आपलं वय 26-27 असतं तर त्यांची 30-32 वर्ष नुसती सर्व्हिसच झालेली असते. तर आपण त्यांना फसवू नाही शकत. त्यामुळे जे काय आहे ते खरं सांगावं. युपीएससीचे जे माझा मुलाखतीचा अनुभव होता तो आणि एमपीएससीच्या मुलाखतीचा अनुभव ह्या दोन खूप वेगळ्या गोष्टी आहेत. युपीएससीची जी मुलाखत झाली होती ती मला वाटलं की माझा स्वतःचा अंदाज होता की मला ती चांगली गेली आहे, पण प्रत्यक्षात काही तसं झालं नव्हतं. तिथं मला 138 म्हणजे खूप कमी मार्क पडले. त्यावेळी माझ्या थोड्या चुका झाल्या, जसं की कॉन्फिडन्स कमी असणं. म्हणजे पहिला युपीएससीचा इंटरव्ह्यू असल्यामुळे घाबरलो होतो. पण एमपीएससीच्या इंटरव्ह्यूच्या वेळी बऱ्यापैकी मी स्वतःला कंट्रोल केलं आणि जितक्या उत्तरं देणं शक्य आहे तितक्या प्रश्नांची मी व्यवस्थित उत्तरं दिली होती. त्यामुळे एमपीएससीच्या इंटरव्ह्यूला मला 100 पैकी 58 मार्क दिलेले आहेत. थँक्यू. अजून दुसरं की म्हणजे हे तर तू त्याच्यावरून सांगितलं की त्याच्यावरनं की सुरुवातीपासून डिव्हाइस फिट टार्गेट होतं आणि आणि बरोबर ते तुला मिळालं. तर म्हणजे रिझल्टच्या दिवशी थोडंसं हे होतं का, म्हणजे क्वेश्चन्स डोक्यात होते का की डिव्हाइस मिळेल का नाही मिळेल, आणि तो रिझल्टचा क्षण तुझा कसा की थोडासा? येस सर. इंटरव्ह्यू झाल्यापासून म्हणजे 5 मार्च 2020 रोजी इंटरव्ह्यू झाला तेव्हापासून म्हणजे किंवा इव्हन इंटरव्ह्यूच्या अगोदरपासून आपल्याला जी पाहिजे ती पोस्ट मिळेल की नाही हे टेन्शन कायम असायचंच. म्हणजे कारण आपण एक्झॅक्टली नाही सांगू शकत की आपल्याला ही मिळेलच, कारण स्पर्धा परीक्षा आहे, खूप जास्त स्पर्धा आहे आणि मला फक्त माझे मार्क माहित असतात. जे बाकीचे तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांचे मार्क मला माहित नसतात. त्यामुळं ही मिळेलच पोस्ट मला अशी मी काही खात्री सांगू शकत नव्हतो. पण अशी होप्स होत्या की मिळावी म्हणून, आणि त्यासाठी मग जे सर्वोत्तम जे काय आपल्याला करणं शक्य आहे ते मी त्यावेळी करत गेलो. निकाल लागल्यावरच मला खरं खात्री झाली की आपल्याला डीवायएसपी पोस्ट मिळाली आहे. त्याच्या अगोदर सर मला काही खात्री नव्हती आपल्याला डीवायएसपी मिळालंच याची. ओके. आता दुसरं एक असं की अभ्यासा व्यतिरिक्त म्हणजे हे तर आहे की अभ्यासाचा आपला हार्डवर्क असेल किंवा अभ्यास असेल त्याचं कॉन्ट्रीब्युशन नक्कीच आहे आपल्या सक्सेस मध्ये यशामध्ये, परंतु अशा काही अजून काही गोष्टी तुला असं वाटलं की याचं कॉन्ट्रीब्युशन आहे की असं असू शकतं की हेल्थकडे जे लक्ष आपण देतो किंवा आई वडिलांची भूमिका किंवा मित्रांचं सांगितलं असं अजून कुठल्या गोष्टी असं वाटलं की ह्या मला पोस्ट पर्यंत यशापर्यंत जाण्याचा अभ्यासा व्यतिरिक्त असलेल्या गोष्टी मदत केल्या? येस सर.
नक्कीच सर. आपण जे म्हणतो की आपल्याला जे यश मिळालं त्यात जी आपली तयारी असते, अभ्यास असतो त्याच्याविषयी, त्याच्या व्यतिरिक्त इतरही घटक बरेचसे असतात. अ, अ, तर आपण माझ्या कुटुंबाचा नेहमीच खूप मोठा वाटा राहिलेला आहे. पर्टिक्युलरली माझ्या मम्मीनं, माझ्या आईनं, माझ्या मोठ्या बहिणीनं मला खूप सपोर्ट केलेला आहे ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये. इव्हन ज्यावेळी मला असं म्हणजे एक झाल्यावर एक ज्यावेळी अपयश येत होतं त्यावेळी पण त्यांनी मला कधी डिमोटिवेट नाही केलं, किंवा कायम त्यांनी मला सांगितलं की तुला जे करायचं ते तू कर, आम्ही तुझ्या बरोबर आहोत. दुसरी गोष्ट की जे माझा मित्रपरिवार आहे त्यामध्ये तुम्ही पण आहात. तुम्ही मग ज्यावेळी आपली भेट झाली होती त्यावेळी सर म्हणजे तेव्हापासून आपण नेहमी कॉन्टॅक्ट मध्ये आहोत. हो. तर मित्रपरिवारात पण सर खूप मोठी भूमिका आहे या यशामध्ये. कारण ज्यावेळी मी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेऊन आलो त्यावेळी स्पर्धा परीक्षांमध्ये म्हणजे तयारी कशी केली जाते हे काहीच माहिती नव्हतं. ते मी मित्रांकडे बघूनच शिकलेलो आहे. जसं मी 12वी पर्यंत किंवा इंजिनिअरिंग पर्यंत करत होतो तसा मी सुरुवातीला अभ्यास करायला गेलो तर अपयश पदरी पडलं. परीक्षा उत्तीर्ण नाही होऊ शकलो युपीएससीच्या वगैरे. त्या मग जो मी अभ्यासाच्या स्ट्रॅटेजीत बदल केला किंवा जो स्मार्ट स्टडी केला तो मी मित्रांकडे बघूनच शिकलेलो आहे. इवन जे आपल्याला कोचिंग सेंटर मध्ये शिकवलं जातं तर तो आपल्याला सिलेबस शिकवला जातो पर्टिक्युलरली, पण जी स्ट्रॅटेजी आहे ती आपल्याला मित्रांकडे बघून त्यांच्याशी डिस्कशन करून ती आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला ती इंटरनलाइज होते, ती आपल्यात भिनते ती स्ट्रॅटेजीवर. आणि तुम्ही हेल्थ संदर्भात म्हणालात तर मी हेल्थकडे एवढं जास्त लक्ष दिलं नव्हतं. म्हणजे आमचं रुटीन असं अभ्यासाव्यतिरिक्त काही व्यायाम वगैरे त्यावेळी केला नाही पुण्यात. ती म्हणजे थोडीशी चूकच आहे. पण विद्यार्थ्यांनी हेल्थकडे पण लक्ष दिलं पाहिजे. माझं हे इंटरव्ह्यू मध्ये तुझं पर्सनॅलिटी आणि हेल्थ नक्कीच भूमिका आहे की डीवायएसपी पोस्ट मिळवण्यामध्ये, किंवा इम्प्रेशन जे आहे ते नक्कीच तुझं आहे. येस सर. म्हणजे शरीरयष्टी चांगली आहे. म्हणजे तसे आजारी कधी पडलो नाही. पण सर जे व्यायाम किंवा जे डाएटवर जे कंट्रोल असते म्हणजे ते जे ठेवायला पाहिजे ते तयारीच्या ह्याच्यात एवढं झालं नाही. आपण बघतो की स्पर्धा परीक्षा करणारी मुलं चहा किती वेळा लागतात. ती सवय सर चुकीची सवय मला पण होती सर. दिवसातनं 4 वेळेला 5 वेळेला चहा घेणं. म्हणजे ती कंट्रोल केली पाहिजे मुलांनी आणि हेल्थकडे पण लक्ष दिलं पाहिजे. अच्छा, ते मगाशीचा एक जो मुद्दा तू हे केला होता त्याच्याबद्दल एक प्रश्न आहे की क्लासेस बद्दल, की मोस्टली मुलांचा खूप प्रश्न असतो की क्लासेस लावायचे का नाही किंवा नाही लावायचे का. तर तू कुठे असं काही कारण हा कॉन्ट्रोवर्शी पण इश्यू आहे की क्लासेस लावायचे का नाही, पण तुला कसं थोडक्यात काही मदत झाली का किंवा काही लावले पाहिजेत का काही कसं? सर क्लास लावला पाहिजे का नाही हा जर प्रश्न आपण म्हणजे हा एखाद्याच्या मनात येत असेल तर बेसिकली क्लासचा रोल काय हे एखाद्यानं स्वतःला विचारलं पाहिजे की क्लास नेमका काय करतो. क्लास आपल्याला परीक्षेत सक्सेस मिळवून देईलच ह्याची काही गॅरंटी नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीने क्लास लावला तर तो सक्सेसफुल होईलच ह्याची काही गॅरंटी नाही, किंवा एखाद्यानं नाही लावला तर तो अपयशी होईल ह्याची पण काही गॅरंटी नाही. आणि एखाद्यानं जर लावला तर तो यशस्वी होऊ पण शकतो किंवा अयशस्वी होऊ शकतो, आणि एखाद्यानं नाही लावला तरी पण तो यशस्वी होऊ शकतो किंवा अयशस्वी होऊ शकतो. तर बेसिकली सगळ्यात महत्वाचं आहे की गायडन्स, मार्गदर्शन, की कशा पद्धतीनं अभ्यास केला पाहिजे, कशा पद्धतीनं मार्क मिळवले पाहिजे. ते जर आपल्याला आपल्या नातेवाईकांकडनं म्हणजे आपलं घरातलं कोणी भाऊ बहीण ह्या प्रोसेस मधून गेले किंवा आपला कोणी मित्र मैत्रीण ह्या प्रोसेस मधून गेले ह्यांच्याकडून जर उपलब्ध असेल तर ते खूप चांगली गोष्ट आहे. त्यांच्याकडून आपण गायडन्स घेऊन त्या पद्धतीनं तयारी करू शकतो. पण जर असा गायडन्स उपलब्ध नसेल तर मग इकडं तिकडं भरकटून अभ्यास करण्यापेक्षा किंवा अभ्यासात भरकटण्यापेक्षा मग त्यावेळी क्लास लावावा. आणि क्लासमध्ये पण जे शिकवतात जे म्हणजे गायडन्स सांगतात
तो हम्म, प्रत्येक व्यक्तीला तीच पद्धत लागू होईल असं पण नाही. प्रत्येकाची हम्म. स्ट्रॅटेजी वेगवेगळी असते. Yes. प्रत्येकाची बौद्धिक कुवत वेगवेगळी असते. काहींना कमी रिव्हिजन मध्ये चांगलं लक्षात राहतं, काहींना जास्त रिव्हिजन करावे लागतं, किंवा काहींना नोट्स काढायची सवय असते, काहींना नसते. तर क्लासमध्ये पण जे शिकवतात किंवा जे मार्गदर्शन करतात त्यामध्ये स्वतः थोडेफार बदल करून स्वतःला जी स्ट्रॅटेजी ऍडजस्ट होईल त्यानुसार हो. विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. तर क्लास लावावा की नाही हा बेसिकली प्रत्येकाचा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि प्रत्येकानं ते स्वतः त्याचा डिसिजन घ्यायचा आहे. हो. जर एकदम आपण नवखे असू स्पर्धा परीक्षा क्षेत्रात, आपल्याला मार्गदर्शन करणार कोणी नसेल आणि आपल्याला जर ठेचा खात यशस्वी न होता कमी हम्म. वेळात यशस्वी व्हायचं असेल तर मला वाटते क्लासचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांनी नक्की घ्यावं. आणि जर मार्गदर्शन करणारा कोणी असेल तर तेही उत्तमच आहे. आणि विद्यार्थ्यांनी क्लास लावला तरी हे लक्षात ठेवावं की क्लासमध्ये आपल्याला फक्त शिकवणार आहेत, तयारी आपल्याला स्वतःला करायची आहे. त्यामुळे फक्त क्लास लावला म्हणून मी अधिकारी होणार हे डोक्यातून काढून टाकावं आणि क्लास बरोबर तितक्या जोराने अभ्यास पण करावा. ओके. हा. अजून एक मुद्दा होता की सुरुवातीला तू जेव्हा बोलत होतास तेव्हा मला लक्षात आलं किंवा तो प्रश्न पण होता की एमपीएससी करताना असं वाटलं का की काही आयुष्य सुटलेलं आहे? तसं तुझं खूप म्हणजे खूप जास्त वय एज किंवा खूप जास्त प्रयत्न असं नाही, वेळी म्हणजे योग्य वेळी तुला सक्सेस नक्कीच मिळालेला आहे. पण तरी पण असं तुला वाटलं का की काही गोष्टी सुटलेल्या आहेत आणि मग त्या पोस्ट मिळाल्यापासून तू त्या गोष्टी एन्जॉय केला का किंवा कसा प्रयत्न केला तर मिळवल्यात का? हा सर, तसं वाटत राहायचं की काही गोष्टी सुटल्यात आपल्या. कारण कॉलेजमधून ज्यावेळी आम्ही इकडं स्पर्धा परीक्षा क्षेत्रात आलो त्यावेळी वर्गातले जवळपास 95-96% जी मुलं आहेत त्यांनी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये, आयटी सेक्टरमध्ये ते जॉब करत होते. काही जणांनी मॅरेज केलं. तर मग वाटायचं की ते लोक सेट झाले त्यांच्या आयुष्यात आणि आपण अजून तयारी करतोय आणि तयारी पण अशा क्षेत्रात करतोय की जिथं म्हणजे निश्चितता नाहीये आणि खूप जास्त स्पर्धा आहे. मग थोडंफार तसं टेन्शन असायचं. पण जर आपण हा स्वतः जर मार्ग निवडला असेल तर मग आपल्याला त्या गोष्टींकडे जास्त लक्ष देऊन नाही चालत. म्हणजे काहीतरी गोष्ट मिळवण्यासाठी काहीतरी गोष्ट सोडून द्यायलाच लागते. त्यामुळं जर आपल्याला स्पर्धा परीक्षा करायचं असेल तर ठीक आहे, त्याच्यासाठी एफर्ट्स घ्यायचे. 4 वर्ष 5 वर्ष जितकी लागतील तेवढी द्यायची. पण इकडं सेट व्हायचा मग त्यावेळी विचार सोडून दिला होता. आणि रिझल्ट लागल्यापासून तर म्हणजे आता मागच्या वर्षी रिझल्ट लागला, आता ह्या 19 जूनला 1 वर्ष होईल सर त्याला. तर तेव्हापासून तर कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आम्ही घरी जे पुण्यात राहून जे आनंद सेलिब्रेट करणं जे असते ते काय अजून आमच्या ते काय अजून अनुभवलं नाही. जिथं राहून आपण अभ्यास करून सिलेक्ट झालो तिथल्या मित्रांबरोबर कम्फर्टेबली राहणं रिझल्ट नंतर हे आमच्या डोक्यात होतं. काही शक्य नाही झालं. म्हणजे असं एक डोक्यात होतं की रिझल्ट लागल्यावर आपण थोडं म्हणजे कम्फर्टेबल चिल राहू आणि पुढचा अभ्यास करू. पण सध्या तरी शक्य नाही झालं. ओके. अजून एक दुसरं असं होतं की म्हणजे नवीन जे मुलं आहेत तर त्या नवीन मुलांना एखादा संदेश आणि जे अगोदरपासून प्रयत्न करतात, कारण त्या सगळ्यांनाच माहिती आहे की या क्षेत्रामध्ये खूप असं साठलेलं आहे की खूप लोक प्रयत्न करतायत, अजून एकतर जागा कमी असतात, पर्सेंटेज खूप कमी आहे सिलेक्शन होण्याचा. तर त्यांच्यासाठी काही विशेष संदेश की ओल्ड जे मुलं आहेत त्यांच्यासाठी काही विशेष आणि जे नवीन आहेत तर त्यांच्यासाठी काही संदेश तुझ्या मार्फत? पर्टिक्युलरली आता मी पहिल्यांदा सांगेन जे म्हणजे ओल्ड तयारी करणारे आहेत. मी पण तसं तयारी करणारा जुनाच आहे. जून 2014 पासून मग मी तयारी करायचो. मग कधी पहिल्यांदा युपीएससी केली, त्यानंतर मग 2018 पासून मग मी एमपीएससी केली होती. तर 2018ची युपीएससीची मुख्य परीक्षा झाल्यावर एमपीएससी थोडी केली होती मी सुरू. तर संदेश हाच देईन की जर जास्त दिवस येऊन आपल्याला जर जे पाहिजे तो रिझल्ट मिळत नसेल तर त्यांनी शांतपणे एक अनालिसिस केलं पाहिजे की आपण तयारी करताना चुकतो कुठं आणि कुठली अशी गोष्ट आहे की जेव्हा आपल्याला मार्क्स मिळत नाहीत. तर त्या गोष्टीवर त्यांनी विचार केला पाहिजे आणि ती गोष्ट परफेक्टली त्यांनाच माहिती असू शकते.
म्हणजे आपला अभ्यास कमी पडतो का, किंवा आपला सराव कमी पडतो का, किंवा आपण अभ्यास करत नाही का. तर ही गोष्ट पर्टिक्युलरली लक्षात घेतली पाहिजे तयारी, जे जास्त दिवस तयारी करतायत त्यांनी. आणि त्यांनी ही एक गोष्ट लक्षात केली पाहिजे की ह्याचा काही एक ठराविक मार्ग नाहीये की ह्या पद्धतीनं सक्सेस मिळेल त्याचा. तर स्वतःची स्ट्रॅटेजी स्वतःला शोधून काढायची आणि ती स्वतःला सूट होणारी पाहिजे. आणि दुसरी गोष्ट महत्वाची की त्याचं आउटकम असलं पाहिजे, म्हणजे आउटपुट मिळालं पाहिजे आणि ती स्वतः सूट झाली पाहिजे. माझ्या बाबतीत तसं होतं की मला पेपर सोडवणं सूट व्हायचं. एकेका दिवशी मी 3-3 पेपर पण सोडवायचो, म्हणजे एकेका दिवशी 150 असे 450 प्रश्न पण मी सोडवायचो. आणि हे काही मी टेस्ट सिरीज जे क्लासमध्ये जाऊन बसायचो नाही, मी क्लासेसच्या टेस्ट सिरीज झेरॉक्स सेंटर मध्ये अवेलेबल असतात, त्या झेरॉक्स घ्यायचो आणि लायब्ररीत बसून सोडवायचो. तर प्रत्येकाची अशी जी स्ट्रॅटेजी आहे ती प्रत्येकानं हे केली पाहिजे. आणि जे त्यानुसार त्यांनी अभ्यासाच्या पद्धतीत बदल केले पाहिजेत. आणि दुसरं की जे नवीन विद्यार्थी आहेत, आता नवीन विद्यार्थ्यांना ज्यावेळी आम्ही 2014 साली ज्यावेळी तयारी चालू केली त्यावेळी एवढा जास्त म्हणजे मार्केटमध्ये प्लॅटफॉर्म हे नव्हतं, अवेलेबल नव्हतं. कारण त्यावेळी टेलिग्राम वगैरे, त्यावेळी मला वाटतं व्हॉट्सअप होतं पण टेलिग्राम होतं की नाही माहिती नाही. जे पीडीएफ जे मटेरियल असते हे पण त्यावेळी होतं की नाही माहिती नाही. वेगवेगळे ऍप्स आलेत, त्याचा त्यांनी चांगल्या पद्धतीने उपयोग करावा. आणि ही गोष्ट म्हणजे टेक्नॉलॉजीचा ज्यावेळी ते वापर करतात त्यावेळी जी डिस्ट्रॅक्शन्स आहेत ते त्यांनी मिनिमाइज केले पाहिजेत. कारण तयारीच्या सुरुवातीचे दिवस हे खूप महत्वाचे असतात, पर्टिक्युलरली नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. जर सुरुवातीला अपयश आलं तर बरेचसे जण डिमोटिवेट होतात आणि प्रयत्न सोडून देतात. काही जण म्हणजे अपयश आल्यावर त्याला रिस्पॉन्ड करणारे 2 प्रकारचे असतात. एक तर आपल्याकडनं होत नाही म्हणून सोडून देतात, किंवा दुसरे जास्त प्रखरतेनं प्रयत्न करतात, जास्त इंटेन्सिटीनं प्रयत्न करतात आणि झालेल्या चुका शोधून त्या दुरुस्त करतात. तर अपयश जे आहे ते अपयश आपल्यातलं उत्साही राहून घेऊ शकते किंवा आपल्याला डिमोटिवेट करू शकते. तर हे टाळण्यासाठी सुरुवातीपासून कॉन्शियसली अभ्यास केला पाहिजे नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांनी. आपण कशासाठी पुण्यात किंवा कुठंही आपण स्पर्धा परीक्षांची तयारी का करतोय किंवा आपल्याला काय अचीव्ह करायचंय हे लक्षात ठेवून फक्त तिकडेच एफर्ट्स केले पाहिजेत. आणि जे डिस्ट्रॅक्शन्स असतात जसं की सोशल मीडिया असेल किंवा जे मी बघायचो की लायब्ररीत मुलं ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर वेब सिरीज किंवा IPL किंवा ह्या अननेसेसरी म्हणजे अननेसेसरी गोष्टींवर जास्त वेळ खर्च करायचे. तर तो जर त्यांनी अवॉइड केला तर मला वाटतं की एका दिशेने त्यांचे प्रयत्न होतील आणि कमी वेळात ते यशस्वी होऊ शकतील. नक्कीच, थँक्यू. हा, ते टेक्नॉलॉजीच्या वापरासंदर्भात सांगायचं होतं की आपण एक नवीन MPSC प्लस नावाचं ऍप डेव्हलप केलेलं आहे. सर पॉज झालाय. हा, आणि दुसरं आहे की सराव प्रश्न सुद्धा जे आहेत. परत एकदा सर प्लीज रिपीट कराल का? हा, टेक्नॉलॉजीच्या वापरासंदर्भामध्ये सांगायचं होतं की आपण एक MPSC प्लस नावाचा ऍप डेव्हलप केलेला आहे, ज्याच्या मार्फत आपण आयोगाचे सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन प्रॅक्टिससाठी आणि नवीन टॉपिक वाईज सराव प्रश्न प्रॅक्टिससाठी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत. तर नक्कीच विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. आता एक शेवटचा एक राऊंड 1-2 मिनिटाचा, त्याच्यामध्ये की रॅपिड फायर क्वेश्चन असतील. ओके सर, हे आता तुम्ही मला ही फक्त माहिती दिलीत MPSC प्लस आणि MPSC डिकोडेड संदर्भात. तर ही ऍप सर मी आता हे डेव्हलप केल्यानंतर मी स्वतः बघितलेलं आहे. माझे मित्र जे आहेत जयसिंगपूरचे, कोल्हापूरचे, ते जे इथं राहून तयारी करतात, म्हणजे जे पुण्याला ज्यांना शक्य नाही, जे इथं राहून तयारी करतात ते स्वतः हे ऍप वापरतात MPSC प्लस, आणि त्यांचे खूप चांगले रिव्ह्यूज आहेत सर त्याबद्दल. कारण ज्यांना झेरॉक्स सेंटरमध्ये जाऊन हे प्रश्न घेणं शक्य होत नाही, ते तुम्ही एका प्लॅटफॉर्मवर त्यांना तिथे उपलब्ध करून दिलेले आहे. त्यामुळे ही जे असे टेक्नॉलॉजी म्हणजे ही अशी युजफुल आहे. OTT प्लॅटफॉर्मवर वेळ घालवण्यापेक्षा असे ऍप डाउनलोड करून त्यांनी अभ्यास केला. आणि मी जे सांगितलं होतं सुरुवातीपासून की सराव जो महत्वाचा आहे, प्रश्नांचा सराव, तो जर ह्यातून होत असेल
नक्कीच सर, ही खूप चांगली हे आहे मुलांसाठी, संधी आहे की त्याचा योग्य वापर करून ते स्वतःची जी इफिशियन्सी आहे ती इम्प्रूव्ह करू शकतात. येस, हो. आपण शेवटच्या राऊंड कडे जाऊया. एक छोटेसे काही रॅपिड फायर क्वेश्चन्स काढलेले आहेत, तर तुला त्याची उत्तरं द्यायची आहेत. तर आता आता भरपूर पोस्ट मिळालेली आहे, पण तरी पण आता डीवायएसपी का आयपीएस? हॅलो, आवाज येतोय का? आवाज नाही आला मला. हा सर. माझा पोहोचला तुझ्या? हो, तुम्हाला माझा आवाज येतोय का? हा, थोडासा येत नव्हता, आता येत नाही. ओके सर, आता येतोय ना आवाज? माझा प्रश्न होता की डीवायएसपी का आयपीएस? सर मला सर आयपीएस पोस्ट हवी आहे, पण सर डीवायएसपी वर पण मी सॅटिस्फाईड आहे, कारण याचं प्रमोशन होऊन आयपीएस होतं. आणि सर महाराष्ट्र हे खूप चांगलं स्टेट आहे, त्यामुळे सर इथं जरी मला या डीवायएसपी वर काम जरी माझं आयपीएस सिलेक्शन नाही झालं तरी सर मी इथं खूप आनंदी आहे सर. पण सर, हॅलो हॅलो, ओके, हा 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 सर ऐकू येतंय? येस येस. दुसरा प्रश्न असा आहे की मला वाटतं की तू दिल्लीला पण प्रिपरेशन केलेलं आहे युपीएससीचं काही दिवस जाऊन. येस सर. हा, तर पुणे का दिल्ली, कसं वाटतं? म्हणजे पुणे का दिल्ली छान वाटतं प्रिपरेशन? नक्कीच सर, पुणे सर, तयारीसाठी नक्कीच चांगला आहे. ओके, चालेल. आणि ह्या प्रवासामध्ये, एकूण अभ्यासाच्या प्रवासामध्ये, की मैत्री का अभ्यास? सर अभ्यासाच्या प्रवासामध्ये पहिल्यांदा अभ्यास मग मैत्री, म्हणजे मित्रांना नकार द्यायला पण शिकलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट त्यांची ऐकून आपला वेळ जर जात असेल तर त्यांना नकार दिला पाहिजे. येस, हो, तो खूप महत्वाचा प्रश्न आहे की मित्र फ्रेंड सर्कलच्या बाबतीमध्ये. दुसरा असा आहे की मल्टिपल बुक वन रीडिंग का वन बुक मल्टिपल रीडिंग? हा सर, वन बुक मल्टिपल रीडिंग, एक पुस्तक जास्तीत जास्त वेळेला वाचून चांगली तयारी करणं. ओके. आणि त्यानंतर आहे की इकॉनॉमिक्स साठी देसले का कोळंबे? सर मी दोन्ही पुस्तकं वापरले होते आणि दोन्ही पुस्तकांचा मला चांगला फायदा झालाय. ओके, हा खूप फेमस प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा, की जर इकॉनॉमिक्स साठी देसले वाचायचे का कोळंबे सरांचे पुस्तक वापरायचे. तर जसं तू सांगितलंस की ज्या ज्या गोष्टी त्यात इम्पॉर्टंट आहेत तर ते आपण करायलाच पाहिजे. येस. त्यानंतर अजून एक प्रश्न होता की आपल्याला जी मनासारखी पोस्ट मिळते, तर त्या मनासारख्या पोस्ट मिळवण्यामध्ये कशाचा रोल महत्वाचा असतो? हार्डवर्क वाटतं तुला का नशीब वाटतं? सर नशीब, स्पर्धा परीक्षांचं तयारी करताना एक गोष्ट लक्षात आली की नशिबानं साथ तर द्यायला लागतेच, कारण प्रत्येक गोष्ट जुळून यायला लागते. थोडीशी एखादी गोष्ट जर वेडीवाकडे गेली तर यश, अपेक्षित यश मिळत नाही. पण नशीब तर लागतच याला, पण हार्डवर्क शिवाय पर्याय नाही, कारण हार्डवर्क आपल्या हातात आहे, नशीब आपल्या हातात नाहीये. त्यामुळे आपल्या हातात जी गोष्ट आहे त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. त्यामुळे सर मी हार्डवर्कला प्रेफर करेन, पण हे पण तितकंच खरं आहे की नशिबाशिवाय यश नाही मिळत स्पर्धा परीक्षांना. चालेल. खूप म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांचे जे सगळे प्रश्न होते मी सगळे लिहून काढले होते, त्याचे खूप चांगले उत्तर आपल्याला आजच्या सेशन मध्ये मिळालेले आहेत. तर हे असंच एक फॉर्मल इन्फॉर्मल सेशन होतं, ज्याच्या मार्फत आपण विद्यार्थ्यांना फक्त ऍक्च्युअली कसं होतं की अभ्यासच करायचं किंवा कसं करायचं ह्याच गोष्टीमध्ये न राहता थोडंसं इतर ज्या काही गोष्टी आहेत किंवा ज्या इतर गोष्टींचा रोल आहे, जसं की तू सांगितलं की मैत्रीचा रोल आहे, फ्रेंड सर्कलचा रोल आहे, आई वडिलांच्या सपोर्टचा रोल आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीकडे थोडंसं दुर्लक्ष होतं. तर त्या किंवा रिव्हिजन असेल, नोट्सच्या बाबतीमध्ये असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींचा रोल आपण आजच्या सेशन मधून विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवणार होतो. आणि मला असं वाटतं की तुझ्या उत्तरामधून ते एकदम व्यवस्थित विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. तर खूप 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 आभार एमपीएससी प्लस आणि टीम एमपीएससी डिकोडेड करणं, तुझे खूप खूप आभार.